नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट मल्टी सोल्युशनच्या माध्यमातून आम्ही जे ऑनलाईन क्लासेस चालवतो आहे त्यामधलं आपलं एक JDBC म्हणजे जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी सेशन्स आपण आज घेणार आहोत. जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण विविध प्रकारचे प्रोग्राम्स बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. माझं नाव आहे अमरवीर. मी एक्सपर्ट मल्टी सोल्युशनच्या माध्यमातून एक्सपर्ट अमर हा चॅनल चालवतो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आज आपण बघणार आहोत जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी म्हणजे काय असतं. समजून घ्या. पहिला आपण बघूया की डाटाबेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी JDBCचं काय रोल आहे किंवा जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी कशासाठी वापरतात. नॉर्मली जर JDBCचं लॉंग फॉर्म बघितला तर JDBC स्टँड्स फॉर जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी असं म्हणू शकता. आता ह्यामध्ये काय असतं तर बेसिकली जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी ही एक तुम्हाला डेटाबेस आणि प्रोग्राममध्ये कनेक्शन करण्याची ॲबिलिटी प्रोव्हाइड करते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आणि इंटरफेस त्यामध्ये डिफाईन करून ठेवलेले आहेत. त्या क्लासेस आणि इंटरफेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड डिफाईन करून ठेवलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही डेटाबेस हँडलिंगचं काम करू शकता. आता हे डेटाबेस वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं की MySQL आहे, MS Access आहे, Oracle आहे. या विविध प्रकारच्या डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमशी वर्किंग करण्यासाठी जावामध्ये जी उत्कृष्ट प्रकारची फॅसिलिटी दिलेली ती JDBC आहे, जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी. जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी क्लासेस आणि इंटरफेसेसच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डाटाबेसचे प्रोग्राम करता येणार आहेत आणि हे सगळे क्लासेस आणि इंटरफेसेस जे डिफाईन करून ठेवले ते java.sql नावाच्या पॅकेजमध्ये आहेत. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही JDBCच्या कन्सेप्ट वापरणार असाल त्यावेळी तुम्हाला हे पॅकेज इम्पोर्ट करणं खूपच गरजेचं आहे. आता आपण बघूया की JDBC वर्क कसं करतं आणि ह्याचा उपयोग कुठं होतो. नॉर्मली कसं असतं की आपण हा जावा प्रोग्राम कन्सिडर करा की हा फ्रंट एंडला लिहिला गेलेला आहे. फ्रंट एंडचं काम जावा प्रोग्राममध्ये असतं किंवा फ्रंट एंड डिझायनिंगचं काम जावा प्रोग्रामच्या माध्यमातून केलं जातं आणि बॅकएंडला विविध प्रकारचे डेटाबेस मॉडेल असतात, जसं की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असतात. MySQL म्हणा, MS Access म्हणा किंवा Oracle म्हणा किंवा CBase, MongoDB आता नवीन आलेले आहेत. या डेटाबेसची कामं सर्वसाधारणपणे तुम्हाला बॅकएंडला दिसतात आणि जावा प्रोग्राम हे तुम्हाला फ्रंट एंडला दिसतात. यामध्ये बिझनेस लॉजिक लिहावं लागतं. हे बिझनेस लॉजिक लिहिण्याचं काम JDBC करतं. त्यामध्ये कनेक्शन ऑब्जेक्ट, स्टेटमेंट किंवा प्रिपेअर स्टेटमेंट ऑब्जेक्ट आणि रिझल्ट सेट ह्या 4 इंटरफेसचा प्रामुख्याने आपण उपयोग करणार आहोत. फ्रंट एंड म्हणजे समोर दिसतं ते आणि बॅक एंड म्हणजे बॅक साईडला डेटाबेस स्टोअर करण्यासाठी जे वापरतात ते. फ्रंट एंड हे वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजमधून लिहिलं जातं, जसं की C# म्हणून लिहिलं जातं, जावा म्हणून लिहिलं जातं, PHP म्हणून लिहिलं जातं, HTMLच्या माध्यमातून लिहिलं जातं आणि बॅकएंडला जे असतं ते मग तुम्हाला MS Access किंवा MySQL किंवा Oracle ह्या प्रकारची डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वापरायची असतात. तर ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या की बिझनेस लॉजिक आणि फ्रंट एंड मेकिंगचं लॉजिक जे आहे ते आपण जावाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला JDBCमध्ये महत्त्वाचे कनेक्शन ऑब्जेक्ट, स्टेटमेंट किंवा प्रिपेअर स्टेटमेंट ऑब्जेक्ट आणि रिझल्ट सेट ऑब्जेक्ट हे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आपण स्टेटमेंट इंटरफेसचा जास्त उपयोग करणार आहोत. नेक्स्ट बघूया आपण क्रिएटिंग कनेक्शन्स ऑब्जेक्ट. आता कनेक्शन ऑब्जेक्ट खूप महत्त्वाचा असतो जावामध्ये. का तर कनेक्शन ऑब्जेक्टच्या माध्यमातूनच तुम्हाला डेटाबेस आणि प्रोग्राममध्ये कनेक्शन करता येतं. आता कनेक्शन ही एक इंटरफेस आहे जावामध्ये, त्यामुळे त्याचा डायरेक्ट ऑब्जेक्ट केला जात नाही. त्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर मॅनेजर क्लासच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मेथडचा उपयोग करावा लागतो. मग जर आपल्याला कनेक्शन ऑब्जेक्ट करायचाच असेल तर कसा करायचा, तर त्याच्यात 3 प्रकारच्या मेथड्स आहेत. एक सिम्पल गेट कनेक्शन मेथड, दुसरी गेट कनेक्शन ड्रायव्हर डाटाबेसचा पाथ किंवा गेट कनेक्शन ड्रायव्हर डाटाबेसचा पाथ आणि स्ट्रिंगमध्ये युजर नेम आणि पासवर्ड हे 3 कन्सेप्ट असतात ॲक्च्युली. तर URLच्या ऐवजी तर युजर नेम आणि इथं पासवर्ड पाहिजे. तर सर्वसाधारणपणे आपण कनेक्शनचा ऑब्जेक्ट कसा करायचा हे बघणार आहोत. कनेक्शनचा ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी बघा, क्रिएटिंग कनेक्शन्स ऑब्जेक्ट बाय फॉर MS Access. आता MS Accessसाठी आपण कनेक्शन कसं करायचं हे समजून घेऊया. आपण सुरुवातीला MS Access हे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं टूल वापरणार आहोत. यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की डाटाबेससाठी आपल्याला काही ड्रायव्हर्स
म्हणजे सपोर्टेड ड्रायव्हर्स हे ऑलरेडी मशीनवर तुमच्या इन्स्टॉल लागतात. कनेक्शन ऑब्जेक्ट एम एस एक्ससाठी कसा करायचा, कनेक्शन कॉन इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन JDBC कोलन यू कॅन ॲक्सेस कोलन. आता तुमचा डेटाबेस कुठं आहे, डी ड्रायव्हर आहे तर डी ड्राईव्ह लिहा, अमर फोल्डरमध्ये DB टेस्ट नावाचा आहे. तर हा डेटाबेस आपण कसा तयार करायचा हे शिकून घेऊया. त्यासाठी तुम्हाला MS ॲक्सेस सॉफ्टवेअर हे ऑलरेडी मशीनवर असावं लागेल आणि याशिवाय यू कॅन ॲक्सेस नावाचे ड्रायव्हर्स तुमच्या मशीनवर ऑलरेडी अवेलेबल पाहिजे, ज्याचं आपण कनेक्शन्स करून ठेवणार आहे. आता आपण बघणार आहोत डेटाबेस तयार कसा करायचा. त्यासाठी तुम्हाला MS ॲक्सेसमधून काम करावं लागेल. त्यासाठी मी MS ॲक्सेस ओपन करतो. स्टार्टमध्ये जावा, ॲक्सेस, इथं ॲक्सेस सर्च करा. ॲक्सेस सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण ॲक्सेसची, आता माझं जे व्हर्जन आहे ते अपडेटेड व्हर्जन आहे 2013चं. ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स व्हर्जन आलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा बॅक व्हर्जन्स पण आहेत, पण मी आता सध्या वापरतो आहे ते 2013चं व्हर्जन वापरतो आहे, 2013 MS ॲक्सेस. मग इथं ब्लँक डेस्कटॉप डेटाबेस नावाचा ऑप्शन असतो, तो सिलेक्ट करा. हा सिलेक्ट केल्यानंतर तो तुम्हाला विचारतो की डेटाबेस कुठं स्टोअर करायचा आहे. जर तुम्ही सर्वसाधारणपणे बघितलं तर तुम्हाला इथं ऑप्शन आहे बघा, सी युजर ॲडमिनिस्ट्रेटेड डॉक्युमेंट्समध्ये डेटाबेस 1 नावानं हा डेटाबेस स्टोअर होईल. मला ॲक्च्युली हा डेटाबेस माझ्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचा आहे, म्हणून मी काय करतो, ओपन ब्राउज फोल्डरमध्ये जातो. ब्राउज फोल्डरमध्ये गेल्यानंतर तो तुम्हाला सर्वसाधारणपणे विचारेल कुठं सेव्ह करायचं डेटाबेस. यासाठी मी ई ड्राईव्ह सिलेक्ट करतो आहे. ई ड्राईव्हमध्ये अमर नावाचा फोल्डर माझा ऑलरेडी आहे, माझं नाव अमर आहे, त्यामुळे मी अमर नावाचा फोल्डर तयार करतो. तुम्ही दुसराही कोणता फोल्डर तयार करू शकता. किंवा सपोज मी अमरमध्ये टेस्ट DB नावाचा डेटाबेस तयार करतो आहे. ओके म्हटलं, इथं ऑप्शन बघा, ई ड्राईव्ह अमर दिसेल, टेस्ट DBमध्ये SSTB दिसेल आणि इथं क्रिएट म्हणा. क्रिएट म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारणपणे MS ॲक्सेसची अशी स्क्रीन दिसेल. यामध्ये आपल्या डाव्या साईडला टेबल 1 नावाचा ऑप्शन दिसेल. टेबल 1 म्हणजे हे टेबलचं नाव बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेलं असतं, हे आपण बदलू शकतो. यासाठी इथं राईट क्लिक करा, डिझाईन व्ह्यूमध्ये जा आणि टेबलचं नाव बदलून घ्या. स्टुडंट ज्यांनी MS ॲक्सेस वापरले त्यांना वापरण्यात काय अडचण येणार नाही, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना समजण्यासाठी हे मी सांगत आहे. ठीक आहे, आता आपण हा टेबल तयार केला. टेबल तयार केल्यानंतर डिझाईन व्ह्यू येतो. हा डिझाईन व्ह्यू नसेल तर तो कसा आणायचा, तर राईट क्लिक करायचं आणि डिझाईन व्ह्यू म्हणायचं. हा डिझाईन व्ह्यू होतो. ह्या डिझाईन व्ह्यूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉलमची नावं आपण टाकू शकतो. जसं की आता ह्या ID बाय डिफॉल्ट असतो, त्या जागी मी रोल नंबर टाकला. इथं त्याचा डेटा टाईप देणं गरजेचं असतं. हा डेटा टाईप मी नंबर देतो. त्यानंतर एस नेम म्हणजे स्टुडंट नेम नावाचा कॉलम तयार करतो. त्यासाठी शॉर्ट टेक्स्ट ठीक आहे. त्यानंतर क्लास नावाचा कॉलम तयार करतो आहे, त्यासाठी शॉर्ट टेक्स्ट ठीक आहे. म्हणजे मी 3 कॉलम तयार केले, एक रोल नंबर, दुसरं एस नेम, तिसरं क्लास. त्यानंतर हा क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तो विचारतो, डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू द डिझाईन ऑफ द स्टुडंट. म्हणजे स्टुडंट टेबलमध्ये तुम्हाला चेंज करायचे आहेत का, येस म्हणायचं आणि टेबल क्लोज करायचा. आता हा टेबल क्लोज केल्यानंतर राईट क्लिक केलं, डिझाईन व्ह्यू वेगळं ओपन म्हटलं की टेबलचा डेटा काय आहे तो दिसतो आणि डिझाईन व्ह्यू म्हटलं की तुम्हाला टेबलचे कॉलमची नावं दिसतात. सध्या टेबलमध्ये काहीच नसल्यामुळे ओपन केल्यानं तुम्हाला काहीच दिसणार नाही. ह्यात जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर सिम्पल 101 अमर DCT फर्स्ट किंवा सेकंड थर्ड असं काही टाकू शकता. 102 अमित DCT थर्ड, 103 अजित DCT. अशा प्रकारचा मी डेटा इन्सर्ट करून ठेवला. जर नवीन टेबल तयार असेल तर पुन्हा एकदा क्रिएटमध्ये जायचं, टेबल म्हणायचं. आता हा MS ॲक्सेसचा पार्ट आहे, ते तुम्हाला माहीत असेलच की MS ॲक्सेस कसं वापरतात. नसेल तर माझं एक ट्युटोरियल आहे MS ॲक्सेसवर बेस्ड, ते तुम्ही पाहू शकता. आता मी हे मिनिमाइज करतो आहे, जिथं आपण किंवा क्लोजच करून टाका, जिथं आपण टेबल तयार कसं करायचं हे शिकलो. त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो काय काय केलं मी. इथे गेलो, ॲक्सेस सर्च केलं, ॲक्सेस ओपन केलं, ब्लँक डेटाबेस ओपन केला, ब्लँक डेटाबेसमधून टेबल तयार केला. आता जेव्हा पुन्हा तुम्ही ओपन करा तेव्हा तुम्हाला इथे बघा टेस्ट DB माय DB म्हणजे रिसेंट क्लोज केलेले टेबल्स दिसतील. हे तुम्ही पाहून पुन्हा ओपन करून पुन्हा टेबल तयार करू शकता.
सध्या मी हे क्लोज करतो आहे. म्हणजे माझं डेटाबेस तयार करण्याचं काम झालं. आता कनेक्शन ऑब्जेक्ट कसा तयार करायचा हे बघूया आपण. त्यासाठी मला नेटबिन्स नावाचं जे ID आहे त्यामध्ये आपण प्रोजेक्ट तयार करणार आहोत आणि त्या प्रोजेक्टमध्येच आपण डेटाबेसचा प्रोग्राम कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. नेटबिन्स ओपन केल्यानंतर फाईलमध्ये जा, न्यू प्रोजेक्ट म्हणा. न्यू प्रोजेक्टमध्ये जावा ॲप्लिकेशन सिलेक्ट करा, नेक्स्ट बटनवर क्लिक करा. इथे तो विचारतो की हा प्रोग्राम कुठे सेव्ह करायचा आहे. बाय डिफॉल्ट जो फोल्डर आहे तोच राहू द्या, नाहीतर तुम्हाला वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं असेल तर ब्राउजमध्ये जाऊन तुम्ही तो फोल्डर सिलेक्ट करून तिथे प्रोग्राम सेव्ह करू शकता. सध्या मी आहे तेच ठेवतो. इथे जावा ॲप्लिकेशन 5 नावाचं बाय डिफॉल्ट नाव आलेलं आहे प्रोजेक्टचं, ते मी बदलू शकतो. सध्या मी ते नाव DB ॲप्लिकेशन हे ठेवतो, म्हणजे डाटाबेस ॲप्लिकेशन, आणि फिनिश म्हणतो. थोडा वेळ लागतो. हे झाल्यानंतर तुम्हाला बाय डिफॉल्ट इथे पाहिलं तर DB ॲप्लिकेशन सोर्स पॅकेज DB ॲप्लिकेशन नावाचा एक बाय डिफॉल्ट प्रोग्राम आलेला दिसेल. कमेंट्स ज्या नको आहेत त्या डिलीट करून टाकल्या चालतील. सिलेक्ट करा, डिलीट करा, सिलेक्ट करा, डिलीट करा, सिलेक्ट करा, डिलीट करा, सिलेक्ट करा, डिलीट करा. आता ही स्क्रीन खूप लहान दिसत असेल तर आपल्या माऊसचा जो मधला रोल असतो तो प्रेस करून तुम्ही प्रोग्रामला मोठं किंवा छोटं करू शकता. मी सध्या मोठं करून घेतो. तुम्हाला बऱ्यापैकी स्क्रीनवर प्रोग्राम दिसत असेल. जर यामध्ये तुम्हाला स्वतःचा नवीन प्रोग्राम करायचा असेल तर इथं राईट क्लिक करा, आणखीन एक जावा क्लास ॲड करा, त्या क्लासला नाव द्या. सध्या मी नाव देतो DB test1. म्हणजे आपण हा पहिलाच प्रोग्राम करत आहोत त्यामुळे DB test1 दिलं. जरा मोठा करून घेतला मी. हे नको त्या कमेंट्स डिलीट करा. सुरुवातीला मला एक काम करावं लागेल, import java.sql.start. मी तुम्हाला सांगितलं की आता आपण कनेक्शनचा ऑब्जेक्ट सुरुवातीला तयार करणार आहोत. आपण जे शिकलो ते कनेक्शनचा ऑब्जेक्ट, त्यापूर्वी मी डेटाबेसचं कनेक्शन करून घेतलेलं आहे, टेबल तयार करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन हे सर्वांना बेसिक माहीतच आहे कसं तयार करायचं जावाचा प्रोग्राम. यानंतर इथं ट्राय कॅच टाकून घ्या. आता हे कसं टाकून घेतो आपण हे समजून घ्या, कारण ज्यावेळी तुम्ही जावाचे प्रोग्राम जावाचे प्रोग्राम करतात JDBC बरोबर त्यावेळी एरर येण्याची शक्यता असते आणि ती हँडल व्हावी ह्यासाठी बाय डिफॉल्ट आपण एक्सेप्शन हँडलर सेट करून ठेवलेला आहे ट्राय कॅचमध्ये. इथे मगाशी शिकवल्याप्रमाणे कनेक्शन कॉन इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन JDBC कोलन यू कॅन ॲक्सेस कोलन. त्यानंतर आपला जो डेटाबेस आहे तो ड्रायव्हर अमर फोल्डरमध्ये, डेटाबेसचं नाव आपण सर्वसाधारण काय ठेवलेलं, ड्रायव्हर अमर फोल्डरमध्ये टेस्ट DB नावाचा प्रोजेक्ट आहे, डेटाबेस आहे. testdb.accdb हे एक्सटेन्शन आहे प्रत्येक ॲक्सेस टेबलचं डेटाबेसचं. हे पहा ड्राईव्ह अमर फोल्डरमध्ये testdb.accdb नावाचं. आता हा ऑब्जेक्ट तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एक सिंपल मेसेज प्रिंट करतो. इथपर्यंत जर आपण करू शकलो तर समजून जावा की आपण कनेक्शन करण्यात यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे ही आपली पहिली स्टेप आहे. कनेक्शन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. system.out.println. जर एखादी एरर येणारच असेल तर ती एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आपल्याला एक्सेप्शनच्या स्वरूपात दाखवावी. एवढं करून राईट क्लिक करून रन किंवा शिफ्ट F6 की ही प्रेस करा. ही प्रेस केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. आता तुम्हाला आउटपुट विंडोमध्ये एक मेसेज एरर इज जावा SQL एक्सेप्शन नो सुटेबल ड्रायव्हर फाउंड फॉर JDBC यू कॅन ॲक्सेस मी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी हे एरर ठेवलेले आहे. अशी जर एरर आली तर समजून जा की यू कॅन ॲक्सेस हे तुमच्या ह्या लायब्ररीमध्ये ॲड नाही आहेत. म्हणजे ते
डाव्या साईडला एक लायब्ररी असते. ह्या लायब्ररीमध्ये तुम्हाला यू कॅन ॲक्सेस, इथं JDKमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जार फाईल दिसत आहेत, बरोबर आहे. या जार फाईलमध्ये यू कॅन ॲक्सेसच्या जार फाईल असणं गरजेचं असतं. त्या मी डाउनलोड करून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी, त्या तुम्ही नेटवरून डाउनलोड करून घेऊ शकता कधीही. आणि त्या JDBसह प्रोग्राम सुरू करण्याअगोदर तुमच्या स्क्रीनवर असणं, तुमच्या PC वर असणं गरजेचं आहे. आता या साईडला पुन्हा एकदा रन करून दाखवतो. एरर काय ते पाहून घ्या. नो सुटेबल ड्रायव्हर फाउंड फॉर JDBC यू कॅन ॲक्सेस. ओके, इथे या लायब्ररीमध्ये राईट क्लिक करा. इथे 3 ऑप्शन आहेत, एक ॲड प्रोजेक्ट, ॲड लायब्ररी आणि ॲड जार फोल्डर. यातील जार फोल्डरवर क्लिक करा. जर तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडंसं मॅग्निफायर वापरतो. राईट क्लिक करा, ॲड जार फोल्डर म्हणा. जार फोल्डर म्हटल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन आला असेल, ॲड जार फाईल. ओके, जार फाईल म्हटल्यानंतर मी बाय डिफॉल्ट डाउनलोड फोल्डरमध्ये, म्हणजे धिस PCमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये यू कॅन ॲक्सेस नावाचं फोल्डर मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. त्यातून मी यू कॅन ॲक्सेस 5.0 हे जार फाईल इम्पोर्ट करून घेतो. इम्पोर्ट केल्यानंतर ही फाईल इथं आलेली आहे बघा. त्यानंतर राईट क्लिक करा, पुन्हा जार फाईल. इथे यू कॅन ॲक्सेसचा फोल्डर आहे तसं आहे. लायब्ररीमध्ये जा. आता ह्या उर्वरित 4 फाईल्स, जार फाईल्स आहेत, त्या पुन्हा घ्या आणि ओपन म्हणा. या तुम्हाला इथे ॲड झालेले दिसतील. यू कॅन ॲक्सेस 5.0, कॉमन लँग्वेज 3, कॉमन लॉगिन, HSQLDB आणि JAX 3.0. या फाईल आता नॉर्मल मोडमध्ये येऊ आपण. तुम्हाला ह्या डाव्या साईडला ह्या साऱ्या फाईल्स ॲड झालेल्या दिसतील. आता पुन्हा राईट क्लिक करा आणि रन म्हणा. नाव यू कॅन सी आउटपुट कनेक्शन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. याचाच अर्थ आपण पहिली पायरी सक्सेसफुली रन केलेली आहे. कनेक्शनचं ऑब्जेक्ट आपण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी स्टेप असते स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट तयार करणं. कनेक्शन ऑब्जेक्ट काय करतो तर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये आणि डेटाबेसमध्ये कनेक्शन करण्याचं काम करतो. आणि ह्या कनेक्शनच्या माध्यमातून तुम्ही स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार करू शकता, जो की SQLच्या क्वेरी रन करण्यासाठी वापरतात. आपलं पहिलं काम झालेलं आहे, कनेक्शनचं ऑब्जेक्ट आपण तयार केलेलं. आता आपण दुसरं काम करणार आहोत, स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट. पण तत्पूर्वी मला सांगावं असं वाटतंय की आपण जे काम करतोय हे MS ॲक्सेस आणि यू कॅन ॲक्सेसच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून करतोय. यासाठी म्हणजे ॲक्सेससाठी जावाचे sun.jdbc.odbc ड्रायव्हर पण काम करतात, पण ती टेक्नॉलॉजी जुन्या ड्रायव्हरसाठी काम करते. आता ही नवीन टेक्नॉलॉजीचे नवीन ॲडव्हान्स सॉफ्टवेअर्स आहेत JDBCचे ॲक्सेसचे. त्यासाठी तुम्हाला सर्वसाधारणपणे यू कॅन ॲक्सेसचा वापर करावा लागतो. त्याच्या अगोदर sun.jdbcचे ड्रायव्हर वापरत होते. आपण ते घेतलेले नाही आहेत, आपण ॲडव्हान्समध्ये काम करू सध्या. त्यानंतर स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट तयार करायचं. स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट्स म्हणजे काय असते हे समजून घेणं गरजेचं आहे. समजून घ्या की MySQLसाठी वेगळ्या प्रकारे काम केलं जातं, यू कॅन ॲक्सेस म्हणजे MS ॲक्सेससाठी वेगळ्या प्रकारे काम केलं जातं आणि ओरेकलसाठी वेगळ्या प्रकारचे कनेक्शनचे मेथड वापरले जातात. त्या मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आपण सध्या MS ॲक्सेस बरोबर काम करतो म्हणून MS ॲक्सेससाठी यू कॅन ॲक्सेसचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा. आता स्टेटमेंट काय हे समजून घ्या पहिल्यांदा. स्टेटमेंट म्हणजे काय, स्टेटमेंट ही एक इंटरफेस आहे आणि ह्या इंटरफेसच्या ऑब्जेक्टचा उपयोग करून तुम्ही स्टॅटिक SQL क्वेरी लिहू शकता. स्टॅटिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पॅरामीटर ॲक्सेप्ट करून विविध प्रकारचा डेटा तिथले तर टाकता येत नाही, त्याला स्टॅटिक क्वेरी म्हणतात. ह्या स्टॅटिक क्वेरी तयार करण्यासाठी किंवा स्टॅटिक ऑब्जेक्ट्स तयार करण्यासाठी स्टेटमेंट इंटरफेसचा उपयोग केला जातो. स्टेटमेंट इंटरफेस करणं खूप सोपं असतं. त्यासाठी काय करायचं, स्टेटमेंट ऑब्जेक्ट इज इक्वल टू con.create स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट ऑब्जेक्ट इज इक्वल टू con.create स्टेटमेंट इंटिजर रेकॉर्ड रिझल्ट सेटचा टाईप आणि रिझल्ट सेट कॉन्करन्सी ह्या ऑप्शनचा उपयोग होतो. या दोन्हीमध्ये पहिली जी मेथड आहे क्रिएट स्टेटमेंट ब्लँकवाली ही खूप फेमस आहे
आता दुसरी मेथड जी आहे ती कधी वापरायची, ज्यावेळी तुम्हाला डेटा मूव्ह करायचा असेल, म्हणजे फर्स्ट रेकॉर्डपासून लास्ट रेकॉर्ड पण नेव्हिगेशन करण्यासाठी जर तुम्हाला काम करायचं असेल त्यावेळी तुम्ही सेकंड मेथडचा उपयोग करू शकता. दोन्ही मेथड तितक्याच प्रभावशाली पद्धतीने तुम्ही वापरू शकता, पण नॉर्मली आपण पहिल्या मेथडचा जास्त उपयोग करतो आणि दुसरी मेथड ज्यावेळी आपल्याला नेव्हिगेशन करायचं असेल त्यावेळी आपण दुसऱ्या मेथडचा उपयोग हा करतो. आपण ते नंतर बघणार की दुसऱ्या मेथडच्या माध्यमातून आपण नेव्हिगेशन कसं करायचं. आपण आता सध्या पहिली मेथडच्या सहाय्यानं ऑब्जेक्ट कसा तयार करायचा हे शिकू. यामध्ये पण समजून घ्या की हे जे रिझल्ट सेटचे टाईप आहेत ते कसे आहेत. रिझल्ट सेटचे टाईप आहेत ते टाईप फॉरवर्ड ओनली हा बाय डिफॉल्ट टाईप असतो. ज्यावेळी तुम्ही पहिली मेथड वापराल स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी त्यावेळी फॉरवर्ड ओनली म्हणजे फक्त पुढे जाण्यासाठी. दुसरा जो ऑप्शन आहे तो टाईप स्क्रोल सेन्सिटिव्ह रिझल्ट सेटचा. हा काय करतो, द कर्सर कॅन स्क्रोल फॉरवर्ड अँड बॅकवर्ड म्हणजे पुढे आणि मागं दोन्ही ठिकाणी जाऊ शकतो. अँड द रिझल्ट सेट इज नॉट सेन्सिटिव्ह टू चेंजेस मेड बाय अदर टू द डेटाबेस दॅट ऑकर आफ्टर द रिझल्ट सेट वॉज क्रिएटेड. म्हणजे त्यानंतर जर एखादा रिझल्ट सेट तयार केला असेल तर तो त्या चेंजेसला इफेक्टिव्ह ठरत नाही. टाईप स्क्रोल सेन्सिटिव्ह हा काय करतो, हा फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन दोन्ही साईडनं फिरतो. याशिवाय तो सेन्सिटिव्ह असतो म्हणजे चेंजेस केलेले तो डेटाबेसमध्ये सेट करून घेतो. यानंतर आपण स्टेटमेंट ऑब्जेक्टमध्ये सेकंड जो ऑप्शन आहे कॉन्करन्सी रीड ओनली अँड कॉन्करन्सी अपडेटेबल ह्याबद्दल बघूया. यामध्ये काय केलं जातं की कॉन्कर रीड ओनली क्रिएट अ रीड ओनली रिझल्ट सेट धिस इज अ डिफॉल्ट म्हणजे हा बाय डिफॉल्ट असतो. आणि अपडेटेबल शक्यतो ज्यावेळी तुम्ही मूव्ह करणार असाल त्यावेळी कॉन्कर अपडेटेबल म्हणजे डेटाबेस मूव्ह हवा आणि अपडेट व्हावा यासाठी सेकंड ऑप्शन वापरायचा. सध्या तरी आपण कोणताही ऑप्शन वापरणार नाही. आपण पहिली मेथड वापरणार स्टेटमेंट ऑब्जेक्ट कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंट सिम्पल मेथड. या स्टेटमेंट ऑब्जेक्टमध्ये आणखीन काही मेथड्स असतात त्या महत्त्वाच्या आहेत. एक सुरुवातीची मेथड आहे एक्झिक्यूट, दुसरी एक्झिक्यूट अपडेट आणि तिसरी एक्झिक्यूट क्वेरी. या मेथडचा उपयोग करून तुम्ही DDL, DML आणि सिलेक्शन कमांड्स वापरू शकता. समजून घ्या स्टेटमेंटचा उपयोग कशासाठी केला जातो. स्टेटमेंटचा ऑब्जेक्टचा उपयोग करून तुम्ही DML कमांड्स रन करू शकता, DDL कमांड्स रन करू शकता आणि DSL कमांड्स म्हणजे डाटा सिलेक्शनच्या कमांड्स रन करू शकता. सोप्या भाषेत सांगतो की क्रिएट अल्टर टेबल एक्झिक्यूट मेथडच्या माध्यमातून वापरतात. इन्सर्ट अपडेट डिलीट मेथड एक्झिक्यूट अपडेट ह्या मेथडच्या माध्यमातून वापरतात. आणि सिलेक्ट कमांड ही एक्झिक्यूट क्वेरी ह्या कमांडच्या माध्यमातून वापरतात, या मेथडच्या माध्यमातून वापरतात. यानंतर हा ऑब्जेक्ट तयार करण्याची पद्धत आपण शिकून घेऊ. वापरण्याची पद्धत ST एक्झिक्यूट क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट किंवा ST एक्झिक्यूट अपडेट इन्सर्ट इनटू व्हॅल्यूज कशा इन्सर्ट करायच्या आणि ST एक्झिक्यूट अपडेट म्हणजे आपण क्वेरी विविध प्रकारे वापरू शकतो हे मला सांगायचं आहे. आता आपण स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा म्हणजे स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट कशासाठी करतो हे आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण ॲक्च्युअल बघू स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा. स्टेटमेंट म्हणा ST इज इक्वल टू न्यू स्टेटमेंट म्हणता येत नाही कारण स्टेटमेंट ही इंटरफेस आहे म्हणून त्याला क्रिएट स्टेटमेंट या प्रकारे तयार करावं लागतं. हे अशी तयार करा किंवा जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल तर तुम्हाला आपण नंतर बघू. सध्या तरी सिंपल मेथड बघू. स्टेटमेंट ST कॉन डॉट क्रिएट स्टेटमेंट. आता स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार झालेला आहे का नाही यासाठी पण मी एक मेसेज टाकून देतो. आपण दुसरी पायरी यशस्वीपणे पार केली आहे का नाही हे पाहण्यासाठी रन करा. कनेक्शन ऑब्जेक्ट क्रिएटेड स्टेटमेंट ऑब्जेक्ट क्रिएटेड. वा, आपण दोन मेथड म्हणजे दोन प्रकारे यशस्वी झालेलं आहे. एक कनेक्शन ऑब्जेक्ट तयार करणं, दुसरं स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट तयार करणं. आता आपण तिसऱ्या पायरीवर जाऊ जिथं आपण रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट तयार करणार आहोत. आता रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट कशासाठी कनेक्शनचा ऑब्जेक्ट आपण कशासाठी केला. कनेक्शनच्या ऑब्जेक्टच्या सहाय्यानं आपण कनेक्शन करून तुमच्या डेटाबेसमध्ये आणि सांगितल्या पद्धतीनं हा तुमचा प्रोग्राम आहे आणि हा डेटाबेस आहे त्यामध्ये कनेक्शन करून घेतलं. स्टेटमेंट
इंटरफेसच्या सहाय्याने आपण क्वेरी लिहिणार आहोत आणि रिझल्ट सेटच्या माध्यमातून आपण डेटा रिट्राईव्ह करणार आहोत. म्हणजे हा डेटाबेसमधला डेटा जर मागे यायचा असेल तर रिझल्ट सेट ऑब्जेक्टचा उपयोग करणं गरजेचं आहे आणि आपण ते करणार आहोत कशा माध्यमातून, रिझल्ट सेटच्या माध्यमातून. सो आपल्याला रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट तयार करणं गरजेचं आहे. आणि रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा त्यासाठी रिझल्ट सेट म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. हा रिझल्ट सेट ही एक इम्पॉर्टंट इंटरफेस आहे JDBCची, ज्याच्या माध्यमातून डेटा हा रिट्राईव्ह केला जातो. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की ज्यावेळी तुम्ही टेबलमधला डेटा रिट्राईव्ह करता त्यावेळी रिझल्ट सेटच्या माध्यमातून एकावेळी फक्त एकच रेकॉर्ड हँडल करता येतं. सो आपण तो कसा तयार करायचा हे पाहूया. रिझल्ट सेट RS इज इक्वल टू ST एक्झिक्यूट क्वेरी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. स्टुडंट का ठेवलेस, ह्या जागी तुम्ही कोणताही टेबलचं नाव ठेवू शकता. स्टुडंटच्या जागी एम्प्लॉय ठेवू शकता. जो तुम्हाला टेबल हवा आहे डेटाबेसमध्ये असलेला त्या टेबलचं नाव ठेवायचं आहे. रिझल्ट सेट RS इज इक्वल टू ST एक्झिक्यूट क्वेरी. आपणही स्टुडंट नावाचं टेबल तयार केलं आहे, त्यामुळे मी सध्या एक्झाम्पल म्हणून तेच ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा रिझल्ट सेट RS इज इक्वल टू ST डॉट एक्झिक्यूट क्वेरी. बाय डिफॉल्ट नल येतं, त्यामध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. हे केल्यानंतर आपण तिसरा मेसेज प्रिंट करू. स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार झालेला आहे का हे पाहण्यासाठी. हे मेसेजची ॲक्च्युली काही गरज नाही आहे, फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण हे करतो आहे. रिझल्ट सेट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. राईट क्लिक करा, रन करा. आपण तिसरी पायरी पण यशस्वीपणे पार केली आहे. पहिल्या पायरीमध्ये आपण कनेक्शनचा ऑब्जेक्ट तयार केला, दुसऱ्या पायरीमध्ये स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार केला, तिसऱ्या पायरीमध्ये रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट तयार केला. आता आपण डेटा रिट्राईव्ह करणार आहोत. रिट्राईव्ह करण्यासाठी तुम्हाला नेव्हिगेशनच्या मेथड कोणकोणत्या असतात हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर डेटा रिट्रायव्हिंगच्या मेथड कोणकोणत्या आहेत, गेटिंग व्हॅल्यूच्या मेथड कोणकोणत्या आहेत, रिझल्ट सेट ऑब्जेक्टच्या ह्या माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण पाहून घेऊया. नेव्हिगेशन मेथड ऑफ रिझल्ट सेट इंटरफेस समजून घ्या. आपल्याला ज्यावेळी डेटा मूव्ह करायचा आहे त्यावेळी आपल्याला काही मेथडचा उपयोग करावा लागतो. त्यामध्ये नेक्स्ट, एक मिनिट, रिझल्ट सेट ऑब्जेक्टच्या नेव्हिगेशन मेथड पाहिल्यात. त्यानंतर आपण पाहू डेटा रिट्रायव्हिंगच्या मेथड. आता डेटा रिट्रायव्हिंगच्या मेथडमध्ये आपणास कोणकोणत्या मेथड आहेत ते पाहणं गरजेचं आहे. समजून घ्या. नेव्हिगेशन मेथडमध्ये आपण नेक्स्ट मेथड बघितली, प्रिव्हियस मेथड बघितली, फर्स्ट आणि लास्ट. नेक्स्ट मेथड कशासाठी वापरतात तर याचा सगळ्याचाच रिटर्न टाईप हा बुलियन आहे. नेक्स्ट मेथड जर रेकॉर्ड अवेलेबल असेल नेक्स्टला तर ह्याची व्हॅल्यू ट्रू असते. देन प्रिव्हियस म्हणजे मागे रेकॉर्ड असेल तर म्हणजे जर तुम्ही नेक्स्ट कर पुढे गेला आणि पुन्हा मागे यायचं असेल तर प्रिव्हियस रेकॉर्डचा उपयोग करतात, प्रिव्हियस मेथडचा उपयोग करतात. जर तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट रेकॉर्डवर जायचं असेल तर फर्स्ट मेथडचा उपयोग करतात आणि डायरेक्ट लास्ट मेथडवर जायचं असेल तर लास्ट मेथडचा उपयोग करतात. पण हे जे ऑप्शन्स आहेत ते कधी युजफुल होतात किंवा कधी उपयोगाला येतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण जी क्रिएट स्टेटमेंट मेथड वापरली स्टेटमेंट ऑब्जेक्ट तयार करताना सिम्पल वेनं,
आपण सुरुवातीची वापरली. ह्या मेथडमध्ये फर्स्ट, लास्ट आणि प्रिव्हियसचा उपयोग होत नाही. जर तुम्ही ह्या सेकंड वेने गेलात तरच तुम्हाला फर्स्ट, लास्ट आणि प्रिव्हियस मेथडचा उपयोग होतो. नेक्स्ट, म्हणून नेहमी तयार करताना कोणती मेथडच्या सहाय्यानं रिझल्ट स्टेटमेंट ऑब्जेक्ट तयार करणं हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. आपण सिम्पल वेने गेलो त्यामुळे फक्त आपण फॉरवर्ड ओनली डायरेक्शन जाणार आहोत, त्यामुळे फक्त नेक्स्ट मेथड वापरणार आहे. त्यानंतर आपण पाहू रिझल्ट सेटच्या रिट्रायव्हिंग मेथड. आता कोणकोणत्या व्हॅल्यू घेण्यासाठी मेथड आहेत. जर तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू घ्यायची असेल तर गेट इंट नावाची मेथड आहे. इथे कॉलम नेम किंवा कॉलमची व्हॅल्यू टाकू शकता, कॉलमचा नंबर टाकू शकता. दुसरं आहे गेट डबल, गेट डेट, गेट फ्लोट अशा प्रकारचे मेथड टाकून तुम्ही गेट स्ट्रिंग ज्या व्हॅल्यू हव्यात त्या प्रकारच्या नावाचा उपयोग करून त्या व्हॅल्यू घेऊ शकता. आता आपण शिकणार आहोत की त्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या, नेक्स्ट मेथडचा उपयोग कसा करायचा. पाहून घ्यायचे. रिझल्टचा ऑब्जेक्ट तयार केला आहे. त्यानंतर व्हाईल म्हणा. व्हाईल का म्हणतोय, जर टेबलमध्ये खूप साऱ्या व्हॅल्यू असतील तर त्या मिळाव्यात म्हणून आपण लूप हा फिरवत जाणार आहोत. जर तुम्ही इथं इफ वापरलं तर तो एकच रेकॉर्ड दाखवेल. व्हाईल वापरल्यामुळे टेबलमध्ये जेवढ्या व्हॅल्यू आहेत rs डॉट नेक्स्ट मेथडच्या सहाय्यानं तेवढ्या व्हॅल्यू तो रिटर्न करणार आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln. आपणास सुरुवातीला जी व्हॅल्यू पाहिजे ती पाहिजे rs गेट int. म्हणजे आपल्या टेबलमध्ये जर तुम्ही टेबल तयार केल्यानंतर पाहिलं असेल की ड्रायव्हर अमर फोल्डरमध्ये टेस्टडीबीमध्ये तुमचा जो स्टुडंट नावाचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये हा टेबल आहे. ह्या टेबलमध्ये आपण रोल नंबर, एस नेम, क्लास नावाचा कॉलम घेतलेला आहे. ओके, आपल्याकडे कॉलम रोल नंबर, नेम. आता हा रोल नंबर कॉलम जो आहे डिझाईन व्ह्यूमध्ये गेला तर नंबर या टाईपचा आहे. हा शॉर्ट टेक्स्ट टाईपचा आहे म्हणजे स्ट्रिंग आणि इंटिजर या प्रकारात मोडतात. क्लोज करा, क्लोज करा. आपण टेबल ह्याच्यावर येऊ. सिस्टीम डॉट आउट डॉट नेक्स्ट आणि rs डॉट गेट int. आपल्या कॉलमचं जे नाव आहे ते रोल नंबर म्हणून हे प्रिंट करायला लागले मी. दुसरा जो कॉलम आहे तो स्ट्रिंग स्वरूपाचा आहे, एस नेम. तिसरा जो कॉलम आहे तो सुद्धा स्ट्रिंग स्वरूपाचा आहे म्हणून गेट स्ट्रिंग, गेट स्ट्रिंग, गेट स्ट्रिंग. आता आपण प्रोग्राम रन करूया. रन केल्यानं तुम्हाला आउटपुट दिसेल. कनेक्शन ऑब्जेक्ट क्रिएटेड, स्टेटमेंट ऑब्जेक्ट क्रिएटेड, रिझल्ट सेट ऑब्जेक्ट क्रिएटेड. यानंतर 101 अमर DCT, 102 अमित DCT असे रेकॉर्ड आलेले आहेत. आता याचा आउटपुट असा का आला तर आपण प्रिंट ln म्हटले. प्रिंट lnचा अर्थ काय होतो की तो नेक्स्ट लाईनला मूव्ह होतो. जर आपल्याला हा आउटपुट फॉर्मॅटेड वेनं प्रिंट करायचं असेल तर फॉर्मॅट मेथडचा आपण उपयोग करणार आहोत. तो कसा करायचा हे समजून घेऊ. सिस्टीम डॉट आउट डॉट फॉर्मॅट म्हणा. फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय काय प्रिंट करायचं आहे, रोल नंबर कॉमा नेम कॉमा क्लास. आता ह्या प्रत्येकासाठी एक ठराविक विड्थनं डेटा डिस्प्ले होणं गरजेचं असतं. रोल नंबरची साईज जी असेल त्यासाठी सर्वसाधारणपणे ROLLNO म्हणजे 1 2 3 4 5 6 कॅरेक्टर यूज केलेले आहेत. त्यासाठी मी काय करतो तर सर्वसाधारणपणे /n म्हणजे नवीन लाईनला जा, %7s म्हणा. 7s याचा अर्थ काय होतो तर 7 कॅरेक्टर रिझर्व कर रोल नंबरसाठी. त्यानंतर %20s 20 कॅरेक्टर रिझर्व कर विड्थ रिझर्व कर नेमसाठी. त्यानंतर %50s म्हणजे 15 कॅरेक्टर रिझर्व कर क्लाससाठी. हाच भाग आपण रोल नंबर वगैरे डिस्प्ले करताना वापरणार आहोत. म्हणजे हे असं प्रिंट करण्याऐवजी मी rs डॉट गेट int
किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे इंटीजर रोल नंबर स्ट्रिंग नेम या व्हेरिएबलमध्ये त्या व्हॅल्यू घेऊन ठेवा. रोल नंबर इज इक्वल टू rs डॉट गेट int घ्या. नेम इज इक्वल टू rs डॉट गेट स्ट्रिंग घेऊन ठेवा एस नेमची व्हॅल्यू आणि क्लासमध्ये rs डॉट क्लास या कॉलमची व्हॅल्यू प्रिंट करा की जेणेकरून व्हेरिएबल वापरणं आपल्याला सोपं जाईल. रोल नंबर घेतला, नेम घेतलं आणि CLS घेतलं. ठीक आहे. म्हणजे आपण डेटा रिट्राईव्ह केला रोल नंबर, नेम आणि क्लासमधला ह्या व्हेरिएबलमध्ये आणि नंतर हे व्हेरिएबल आपण प्रिंट करायला लागलो. आता ह्यासाठी इथं %s जागी इथं आपण d वापरणार आहोत, कारण रोल नंबर हा इंटिजरमध्ये असल्यामुळे इथं डिजिट वापरायचं आणि इथं रोल नंबर हा स्ट्रिंगमध्ये आहे म्हणून इथं s वापरले. हा फरक लक्षात घ्या. आता आपण राईट क्लिक करू आणि रन बोलू. कनेक्शन ऑब्जेक्ट क्रिएटेड, स्टेटमेंट ऑब्जेक्ट क्रिएटेड, रिझल्ट सेट ऑब्जेक्ट क्रिएटेड, रोल नंबर, नेम. पहा डेटा एका स्टँडर्ड वेमध्ये आलेला आहे. याला आपण आणखी स्टँडर्ड बनवू शकतो. सध्या ह्याची अलाइनमेंट जी आहे ती राईट साईडला आहे, मला ही लेफ्ट साईडला करायची आहे. बघा इथे गॅप आहे ना, इथे गॅप आहे. हा गॅप आपल्याला लेफ्टपासून प्रिंट करायचा आहे. त्यासाठी फक्त इथे -7, -20, -50 इथे सुद्धा मायनस. ज्यांना फॉर्मॅट मेथडची माहिती आहे त्यांना हे कळेल, नसेल तर समजून घ्या फक्त की लेफ्ट अँड राईट मूव्ह करण्यासाठी तुम्हाला मायनस वापरायचा आहे. जर मायनस वापरला तो बाय डिफॉल्ट राईट साईडला मूव्ह होतो आणि मायनस केलं तर तो लेफ्ट साईडला मूव्ह होतो डेटा. पुन्हा एकदा रन करा. आता पहा डेटा रोल नंबरच्या खाली रोल नंबर आला, इथे गॅप आहे म्हणजे हा डेटा आणि या साईडला गॅप आहे. मगाच्या आउटपुटमध्ये आताच्या आउटपुटमध्ये हा फरक आहे. यामध्ये सुद्धा आणखीन जरा थोडंसं ॲडव्हान्स हवं असेल तर आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन किंवा फॉर्मॅट मेथडचा उपयोग करा पुन्हा आणि नुसत्या स्लॅश द्या, मायनस साईनचं सिम्बॉल द्या, जेणेकरून तुम्हाला मध्ये रेषा दिसतील. हा पहा आपला अत्यंत सुंदर आउटपुट आलेला आहे. कनेक्शन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, स्टेटमेंट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, रिझल्ट सेट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. तुम्ही ऑब्जेक्ट तयार झाले. रोल नंबरच्या खाली रोल नंबर आला, नेमच्या खाली नेम आलं, क्लासच्या खाली क्लास आलं. अशा प्रकारे आपण आज टेबल डाटा JDBCच्या माध्यमातून डेटाबेस कनेक्शन कसं करायचं, स्टेटमेंटचा ऑब्जेक्टचा उपयोग कसा करायचा आणि रिझल्ट सेटच्या माध्यमातून डेटा रिट्राईव्ह कसा करायचा, ह्या 3 कन्सेप्ट शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा थोडंसं रिव्हिजन करूया. आपण काय काय केलं. आपण एक क्लास घेतला DBTest नावाचा. सुरुवातीला इथे इम्पोर्ट करून घ्यायचं. त्यानंतर कनेक्शनचा ऑब्जेक्ट तयार करायचा. कनेक्शनचा ऑब्जेक्ट तयार करताना कनेक्शन कॉन इज इक्वल टू ड्रायव्हर मॅनेजर डॉट गेट कनेक्शन JDBC यू कॅन ॲक्सेस. तुमचा जिथं पाथ आहे तो द्या. ह्यासाठी तुम्हाला यू कॅन ॲक्सेसमध्ये सेटिंग कसं करायचं हे मी पूर्वी सांगितलेलं, ते पुन्हा एकदा पाहून घ्या. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन कनेक्शन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड म्हणजे मेसेज दिला. त्यानंतर स्टेटमेंटचा ऑब्जेक्ट तयार करायचा. याच्यात 2 मेथड आहेत, त्यापैकी आपण एक मेथड वापरलेली आहे. दुसरी मेथड हे नेव्हिगेशनसाठी असते. त्यानंतर रिझल्ट सेटचा ऑब्जेक्ट तयार केला. ज्या टेबलचा डेटा डिस्प्ले करायचा आहे तोच टेबल इथं लिहायचा. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायला, स्टुडंटच्या वेळी स्टूड लिहिलं, स्पेलिंगमध्ये मिस्टेक केली तर ते चालणार नाही. त्यानंतर हा स्टँडर्ड वे आहे डेटा प्रिंट करण्यासाठी फॉर्मॅट मेथडचा. त्याच्या माध्यमातून आपण रोल नंबर, नेम आणि क्लास आणि त्यानंतर हे प्रिंट करून घेतलं. त्यानंतर RS डॉट नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट रेकॉर्ड असेल तर इथं ट्रू, नेक्स्ट रेकॉर्ड असेल तर ट्रू, नेक्स्ट रेकॉर्ड असेल तर ट्रू.
या वेनं तो प्रत्येक रेकॉर्ड सर्च करत जाईल. आपल्याकडे 3 रेकॉर्ड आहेत. पहिलं रेकॉर्डला ट्रू होतं म्हणून तो आतमध्ये येतो, पहिलं रेकॉर्ड डिस्प्ले करेल. दुसऱ्या रेकॉर्डला पण ट्रू होईल आणि तिसऱ्या रेकॉर्डला पण ट्रू होईल. असे आपले 3 रेकॉर्ड आहेत टेबलमध्ये, म्हणून त्यानं हा आपल्याला आउटपुट दाखवलेला आहे. हेच आउटपुट आपल्याला आपण पाहू शकतो TestDB या स्टुडंट टेबलमध्ये. सपोज आता आपण इथं एखादं रेकॉर्ड वाढवलं, अजय BCA, हे क्लोज करतो. आता 4 रेकॉर्ड आहेत का? ओके. त्यानंतर आपण पुन्हा हा प्रोग्राम रन करू. क्लोज करा, पुन्हा रन करा. आता हे पहा, 4थं रेकॉर्ड आलेला आहे. म्हणजे आज आपण कनेक्शन ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, स्टेटमेंट ऑब्जेक्ट कसा तयार करायचा, रिझल्ट सेट ऑब्जेक्ट तयार कसा करायचा आणि त्याच्या माध्यमातून नेव्हिगेशन कसं करायचं हे शिकलेलं आहोत. ओके, थँक्यू. जर काही यामध्ये क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्या नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन.